मध्ये आलो तर आहे, पण कसं ऑर्डर करायचं काहीच माहिती नाही ना भाऊ इथं. पण आहे ना त्या ऑर्डरचे इतके वांदे झाले ना, कशी ऑर्डर देऊ काहीच तुमचं होत नाही. एक नंबर. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचा भाऊ आज काहीतरी स्पेशल 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 काहीतरी येणार ट्राय करतोय मित्रांनो. काय माहिती, खाण्याची वस्तू आहे. हां, तुम्ही सांगा, विचार करा तुम्ही काय ट्राय करत असाल हा आज. मी तुम्हाला सांगतो, मी फक्त बघितलंय, फक्त ऐकलंय, कधी ट्राय नव्हतं केलंय. ते पण माझा भाऊ मला घेऊन चाललाय. तो म्हणे जाऊ आपण एका अशा अशा ठिकाणी. म्हटलं ठीक आहे. तुम्ही विचार करा कुठं चाललो आहे मी. खाण्याची वस्तू आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बकेट राहते. हां, असं हे राहतं, मुरुम मुरुम लागतं नाही का, मग समजलं जातं तुम्हाला. KFC. आज तुमचा भाऊ फर्स्ट टाइम KFCला चालला आहे भावानं. याच्या आधी कधीच गेलो नव्हतो. फक्त बाहेरून असं गाडीवर बघत, अरे बाप, हे मोठ्या लोकांचं काय भाऊ, आपलं कधी नाही. आपण काय मिडल क्लासवाले लोक आहे, आपण कधी जायचा विचार पण नव्हता केला. आज फर्स्ट टाइम माझ्या भावासोबत चाललो आहे मी. मस्त आता तो येतो वगैरे, तो आला की लगेच निघू आपण. चला मित्रांनो, सागर भाऊ आला आहे आपला. बघा, हे म्हणा आज सागर भाई इतके मोठे दिसू राहिले ना आज. हे असं आहे मित्रांनो, KFC भारी आहे एकदम. मध्ये आलो तर आहे, पण कसं ऑर्डर करायचं काहीच माहिती नाही ना भाऊ इथं. ऑर्डरचे इतके वांदे झाले ना, कशी ऑर्डर देऊ काही तुमचं होत नाही. बाथरूम मध्ये घुसला मी, बाथरूम मध्ये. आता सागर म्हणतोय मी देतो, चला आता. मी तर फर्स्ट टाइम आलो, मला काय माहिती आता इथं. सागरला माहिती आहे. चला आता ऑर्डर देतो सागर. चालेल, काय घेतो? काही ऑफर वगैरे नाही का? हा का? कोणती घ्यायची रे? बोनलेस. आणखीन काय ऍड करायचं का? नाही, काहीच नाही. हा एक घेऊन टाकू. कोको कोला घेऊन टाकू ना. 387 ऑनलाईन कॅश कार्ड. ऑनलाईन. इथंच कायच आहे ना? हो, इथंच. बिल वगैरे आलोय मित्रांनो. फक्त खायचा आयटम कधी येतो काय माहिती. आलाय वाटतं. डिप्स कोणते हवे तुम्हाला? काय काय डिप्स स्पायसी हवे, नॉन स्पायसी हवे? कोणतं पण द्या. स्पायसी. पैसे. हां, थँक्यू मॅडम. हां, फायनली काही आमची ऑर्डर आलेली. मस्त आता आहे, मस्त नापचकमध्ये जातो नाही काय बा, कसं बुडून खायचं आहे वाटतं. बघू ना आपण कसं लागतं. खिचो. एक नंबर, एक नंबर. टेस्ट इतकी भर लागते ना. अरे बा, फर्स्ट टाइम ट्राय करतोय बरं का मित्रांनो, फर्स्ट टाइम. ज्यादा कधी चालू नव्हतं. एक नंबर लागतं खरं, एक नंबर. खिचो खिचो खिचो. म्हणजे दाबो नाही, सॉरी, खिचो खिचो. खिचो खिचो मित्रांनो, खिचो. संपल्यात जात नाही, संपल्यात. म्हणून
केवढं उठलं माहिती आहे का? हा बघा एवढं दोघांचं पण पोट भरलं हा आमचं, संपायला तयार नाही. मग एक नंबर वाटतं बरं का मित्रांनो. तुम्ही पण एकदा ट्राय करा KFC. मी तर फर्स्ट टाइम ट्राय करतो. एक नंबर काय मन खुश झाले. थोडं कमीच खातो नाही का, मग जॉबवर पण जायचं आहे मला सध्या. थोडं काहीतरी सांगितलं आहे कारण लेट येईल म्हणून. चल 1 नाही तर 1:30 वाजेपर्यंत जाईल. हे बघा ना मित्रांनो, एवढे 2च पीस राहिले. याचं पोट भरलं आहे. हा म्हणतोय की तू खाऊन घे. एक तर माझं इतका जीवावर आलं आहे ना ते खायचं. यालाच खायला लावणार आहे तुला खा. हां पोट भरून गेलं. मग तूच खाणार आहे एवढं आहे. किती 2 आहे ना, 1 का 1 मीटर. हां तसं करू. शेवटी ना पैसे वसूल करावंच लागतं मित्रांनो. केले वसूल. खाण्याच्या तितकाच धुंदीत होतो ना आम्ही हे बघा चाबी नाही इथंच धुवून गेलो होतो याच्यामुळं KFCमुळं. गाडी बिडी चोरी गेल्या असते भो. 2.5 लाखाची गाडी डॉमिनर 400 नाही रे. दादूचा जीवच गेला असता डायरेक्ट. आधी या गाडीत इतका जीव आहे ना दादू. किस्सा झाला असता तर काय रे, गाडी गेली असते तर आधीच आहे ना. दादूचे किस्सा जाईल परत यार. ही गाडी गेली असते तर काय झालं असतं दादूचं. काय जॉबला आला आहे मित्रांनो, पण आहे ना आज आहे ना ते KFC खाऊन आहे ना माझी थोडी पण काम करायची इच्छाच नाही. एकदम असं ढिल्ल्यावाने होत आहे. काय करणार, करावं लागेल मित्रांनो. नाही तर लई खरंच यार. एक माझा ऑफिसर पण ना आला आहे आणि पूर्ण मेन्सवरमध्ये ना मीच आहे. पूर्ण मेन्सवर मला सांभाळायचं आहे आज बघू. आणि आज 2 दिवस झाले मित्रांनो आहे ना स्टोअरमध्ये गर्दी पण नाही, एकदम सुनसान आहे नाही का. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, थोडी पण गर्दी नाही, फक्त मोजकेच आहे ना 2-3 कस्टमर राहिले तिकडं. तर बघा तो मोहन आहे ना अटेंड करतोय आणि एक कस्टमर खाली गेले. त्यांचा सागर पाहिला आहे ना ब्लॉग कसं बनवतात ते शिकवायचं आहे आता. आपल्या इकडे काय काम चालू आहे? हे बघा लॅपटॉपवर काम चालू आहे नाही का. फुल लॅपटॉपवरती वर्किंग चालतं आमचं. फुल इकडे वर्किंग आहे. पुरीला आम्हाला स्कॅनिंग वगैरे मारावं लागते, सिस्टमला आउट करावं लागतं, भरपूर कामं लागतं. हा आमचा एक मित्र आहे, हा फ्लोअरला काम करतो, आम्ही बॅकएंडला काम करतो. एवढेच आहे. बॅकएंडचा माणूस बॅकएंड. हे जेवढे पण गारमेंट्स वगैरे आहे ना, जीन्सवर म्हणा डेनिम म्हणा, सर्व स्कॅनिंग होतं आहे. आणि सगळं ते आउट होत आहे. आता नवीन स्टॉकसाठी येतोय ना, हे आउट होता, परत नवीन स्टॉक होता आमचा रविवार शनिवारला. त्याच्यामुळे आम्ही सगळं आउट मारतो आता. ते माझा स्टॉक आहे त्याला लावून. अरे थोकलोय म्हणे आज, माहिती आहे का. ते तुझं आहे, ते माझं नाही. ते तुझं आहे. ते बघून घे वेस्टर्न वेअर. हा बाय आपल्याकडेच ते. हे बघ तुला सांगू हे बघ. अरे मेन्स आहे. मेन्स आहे. सॉरी मी लावून टाकतो. बघा हा एक पिझ्झा खाऊ चालू आहे. ठीक आहे मित्रांनो, मी पण एक घेऊन टाकतो नाही का. वाजे भाई इतके प्रेमाने देत आहे, खावं लागल. हे बघा ना मित्रांनो, एका पिझ्झा मागं किती जण आहे. एक मोन्या, इब्राहिम, रोहिन भाकर खातोय. वाजन मी तर खाल्ला. ठीक आहे मित्रांनो, ब्लॉग एंड करायची वेळ आली. मस्त सकाळी KFCला वगैरे गेलो होतो. त्याच्यानंतर जॉबला आलो. जॉबला काही 2 दिवसपासून कस्टमर वगैरे नाही, तर एवढं काही काम नाही. फक्त दिवसभरात 4 रिप्लेसमेंट स्टॉक लावला. त्याच्यानंतर काय मग नॉर्मली जसा दिवस जातो तसाच गेला. आणि परत KFC खाली परत संध्याकाळी माझ्या मित्रांनी ना काय आणलं होतं, पिझ्झा आणला होता, तो खाल्ला. माझ्या मित्राने पण खाल्ला. आज नाही खाण्याचा दिवस गेलो. मित्रांनो आज आहे ना ते बाहेरचं खाऊन थोडं माझी बॉडी हे होते, डायरेक्ट काम करायची इच्छाच होत नाही का, तशी झाली. मोकर थकून गेलो आहे. जास्त काही बोलत नाही, तुम्हाला पण बोर होईल. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर KFCवाला नक्की सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.